यस आणि बॉल फक्त तुम्हाला एकच चॉईस करायचं आहे, बाकीचं अगदी कमिटीचं बॉल नंतर दिले जातील. चॉईस करायला देखील पाहिले तर अर्धा बॉक्स निश्चितपणे लागतोय, परंतु विनंती आहे चला मॅचला सुरुवात करायची आहे, कारण की दुसरा सामना आजच्या दिवसातील कसलकंड आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर कांड्रोली. परंतु चला दोन्ही टीमचे 12th मॅन आपणही यायचं आहे. मॅच स्टार्ट. आदेश आणि सार्थक ऑन स्ट्राईक. आदेश आहेत. ओ चांगला बॉल पाहायला मिळाला, कट केलं होतं बॉलला, कव्हरच्या दिशेमध्ये मारण्याचा प्रयत्न होता, परंतु डिक्लेअर झोनमध्ये हा बॉल जाताना पाहायला मिळतोय. सिंगल धाव, पहिली धाव जोडली जाईल ती कांड्रोली टीमच्या बाजूनं. प्रभात आहेत गोलंदाजी मार्कवर, पहिला षटक त्यांच्या माध्यमातून टाकलं जाईल. 4 षटकांची मॅच आहे आणि त्यामधील पहिला डाव. ओ शॉर्ट प्लेनचा बॉल आहे, रिचचा वापर करण्याचा प्रयत्न होता, परंतु डिक्लेअर झोनमध्ये हाही बॉल जाताना पाहायला मिळेल. एक धाव आणखीन जोडावी लागेल. 2 बॉल टाकल्यात आणि 2 बॉलमध्ये धावा पाहिल्या तर 2 स्कोर कार्डवर जोडले गेल्यात. पुन्हा एकदा हा फटका फसला जातो. एक्स्ट्रा कव्हरला मारायचं आहे, परंतु नियोजित क्षेत्रामध्ये बॉल जाताना पाहायला मिळाला आणि इथून पाहिलं तर पुन्हा एकदा तिसरी धाव पाठीमागच्या दिशेमध्ये पाहायला मिळतोय. फ्लाय स्लिपच्या दिशेनं हाही बॉल गेला. 3 बॉल आणि 3 धावा धाव फलकावर लागल्या. संत गतीनं सध्या धाव संख्येला सुरुवात झाली आहे ती कांडोली टीमच्या बाजूनं. गोलंदाजाचंही कौतुक करावं लागेल प्रभातचं. हा बॉल क्रीजच्या बाहेर टाकलाय. डेड बॉलची घोषणा, कारण की जर पुन्हा क्रीजच्या बाहेर बॉल टाकले तर नो दिलं जाईल, याची दक्षता घ्या. 3 बॉल आणि 3 धावा, पहिला षटक. एखादा मोठा स्ट्रोक इथून प्रभातच्या अगेन्स्ट मात्र खेचलं जाईल का, कारण की 3च धावा धाव फलकावर लागताना पाहायला मिळतात. कांड्रोली आणि कसलकंड अगोदरही सामना झाला होता आणि बाजी मारली होती ती कांड्रोली संघानं. थ्रो चांगला. चला विनंती आहे, मॅच चालू असताना बराचसा रस्ता बाहेरून देखील आहे, आपण बाहेरून जाऊ शकता. ओ चांगला फटका इथे पाहिलं तर फुलर लेनचा होता, पिक केला. पिकअप स्ट्रोक पाहायला मिळाला. स्ट्रेट अगदी पाहिलं तर लॉंग ऑनच्या वरनं या बॉलला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर आणि षटकार प्रभातच्या अगेन्स्ट पाहायला मिळाला. धाबा थोड्याशा 3 बॉलमध्ये पाहिलं तर 3च होत्या, परंतु तिथून वाढ धाव संख्येत पाहायला मिळाले आणि धाव संख्येचा जर विचार केला ना तर 11 धावा धाव फलकावर लागताना पाहायला मिळतील. सुरुवात संत गतीनं झाले, परंतु आता एक्सिलेटरवर पाय दिलंय त्या बॅटरनं आणि 11 धाब्यांपर्यंत पोहोचवल्या. सुरुवाती जोडी पाहिली तर चांगली आहे. आदेश आणि सार्थक अशी जोडी पाहायला मिळते. बॉल पाहिलं तर या षटकामध्ये अद्यापपर्यंत 5 संपन्न झाल्यात. आई बॉल शॉट लेनचा होता, मारण्याचा प्रयत्न पुल शॉट, परंतु एकच धाव. कीपर पोहोचल्यात बॉल पर्यंत, सिंगल कंप्लीट केले आणि सिंगलच्या साह्यानं धाव संख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धाव फलकावर पाहायला मिळाल्यात. एक षटकार प्रभातच्या अगेन्स्ट आला. एकदा जर पाहिलं तर चांगल्या लेंथवर गोलंदाजी करत होता, परंतु जसं फुल लेनचा बॉल अगदी मिळालं तर सार्थकला आणि पिकअप शॉट लगवत असताना एक षटकार प्रभातच्या अगेन्स्ट घेतलाय आणि 12 धाव संख्येवर अगदी कांडोली संघाला नेऊन पोहोचवलाय. 3 षटकांचा खेळ उर्वरित राहिलाय, त्यामध्ये या 2 जोडीनं अगदी चांगली धाव संख्या उभारणं फार महत्त्वाचं आहे त्या कांडोली टीमसाठी. या कसलकंड संघ त्यांच्याकडेही बॅटिंग आहे, परंतु सध्या ते फिल्डिंग करताना पाहू शकता. टॉस जिंकलाय
आणि फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला. जर पाहिलं तर विश्वास बॅटिंग लेंथवर त्यांनी दाखवल्या आणि धाबा त्यांनाही चेस करायचं आहे. परंतु दुसऱ्या षटकाला सुरुवात साई आलेत गोलंदाजी मार्कवर. प्रभातनं पहिल्या षटकामध्ये 12 खर्च केल्यात. धाबा आता कव्हर कराव्या लागतील ते साई या गोलंदाजाला. समोर जर पाहिलं तर सार्थक आहे, त्यांच्या बॅटमधनं एक स्ट्रोक निघाला होता आणि त्यांना आता फेस करावं लागेल साई या गोलंदाजांना. चला ती बाईक काढायची आहे, स्टेजच्या समोर आहे म्हणून ते स्कूलच्या इकडे, आणि ती 4 व्हीलर ती बाजूला पार्क करायची आहे. ओ कट. इथून पाहिलं तर शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न होता, बॅटची हलकीची एज देखील लागली आणि इथून पाहिलं तर सिंगलही प्राप्त होईल. सिंगलच्या साह्यानं धाव संख्या 13 या कडेवर जाऊन पोहोचेल. चला विनंती आहे, त्या गाड्या कोणाच्या आहेत तर आपण थोडस बाजूला हलवायचं आहे तिथून. मारण्याचा प्रयत्न वेग प्रचंड पाहायला मिळाला. नियंत्रण नव्हतं ते बॅटरचं. अगोदर बॅट फिरवली गेल्या, ब्लँक स्ट्रोक पाहायला मिळाले आणि डॉट बॉलची सांगता झाली आहे. पहिल्याच बॉलवर पाहिलं तर सिंगल आलं होतं, तिथून पाहिलं तर हा बॉल डॉट आलाय. साईनं इथून कमबॅक करण्यास सुरुवात केली. 2 बॉल पाहिलं तर वेगवान टाकलेत आणि साई यांनाही उत्तर द्यावं लागेल. सध्या फलंदाज आदेशलाही स्ट्रायकिंगला सध्या खेळताना पाहायला मिळतील. मारण्याचा प्रयत्न होता फिरून, परंतु शरीराचा भेद बॉल घेताना पाहायला मिळालाय. लेग बाईटचा इशारा पंचांनी दर्शवलाय. सिंगल धाव इथून प्राप्त झाली. सिंगलच्या साह्यानं स्कोर कार्डवरही वाढ होताना पाहायला मिळते आणि धावा स्कोर कार्डवर लागल्यात. तर 3 बॉलच्या समाप्तीनंतर 14 धावा. धावा धावफलकावर लागल्यात. पहिल्या षटकामध्ये 12 होत्या, तिथून पाहिलं तर आता या षटकामध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्या त्या साई या गोलंदाजानं. परंतु विकेट आई फार महत्वाचा राहील. पुन्हा एकदा इथून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु फटका फसला जातोय. यष्टीरक्षक चाणक्य रीतीने या बॉलला फील्ड करतील. डॉट बॉलची सांगता इथून पाहायला मिळते आणि डॉट बॉल नंतर धावा जर पाहिल्या तर तिथेच स्थिर 14 या धाव संख्येवर. 4 बॉलचा खेळही संपन्न झाला. अखेरीचे पाहिले तर या षटकामधील आता 2 बॉलचा खेळ उर्वरित राहिलाय शिल्लक आणि 2 बॉलवर काय इथून प्रहार करतील सार्थक, की 2 बॉलवरही पाहिलं तर शांत करतील ते गोलंदाज साई, कारण की 4 बॉल तर कमालीचे हातल्यात. समोर व्ही शेप मध्ये मारलाय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून हा फटका मारलाय. थ्रो ओव्हर राहिलाय, धाव घेण्याची चान्स मिळाली आहे, कारण की थ्रो थोडासा खराब राहिला होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि तिथून जिथे एकच धाव होती रूपांतर दुहेरीमध्ये केलं आणि या 2 धावेंच्या साह्यानं धाव संख्या बिनबाद 16 या धाव संख्येवर पाहायला मिळतील. कांडोली संघ या षटकामधील आता शेवटचा बॉल आहे आणि 16 धावा धावफलकावर लागल्यात. 4 धावा अद्यापपर्यंत पाहिलं तरी या गोलंदाजांना खर्च केल्यात. विकेट जर या षटकामध्ये येईल ना तर कंपॅक्टिंग षटक राहील ते कचलकंड संघासाठी. वेगवान बॅट फिरवली, मारण्याचा प्रयत्न, वाईटचा इशारा आणि पाहिलं तर 1+1, कारण की पाठीमागेही बॉल पाहिलं तर आदळला डिक्लेअर झोनवर आणि त्याच कारणास या 2 धावा एक्स्ट्राच्या माध्यमातून आता साई खर्च करतील आणि या 2च्या साह्यानं धाव संख्या जाऊन पोहोचले ती 18 या धाव संख्येवर. शेवटचा बॉल होता परंतु पाठीमागे गेलाय. 1+1 अशा पाहिलं तर या धावा स्क्वेअर बॉल. मारण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा पाठीमागच्या दिशेमध्ये बॉल जाताना पाहायला मिळतोय. सिंगल कंप्लीट झाल्या. लेग बाईटचा इशारा आणि सिंगलच्या साह्यानं धाव संख्या
जाऊन पोहोचले आहे. ते 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 या धावसंख्येवर दुसरा षटकी फार चांगलं राहील. एक वाईट बॉल जर या षटकामध्ये जर टाकलं नसलं, एक्स्ट्राच्या माध्यमातून जर धाव आली नसती तर कदाचित 15-16 या धावसंख्येवर पाहायला मिळालं असतं ते कांडोली संघाला. नवीन गोलंदाज तिसऱ्या क्रमांकाला सुरुवात करतील. प्रसाद आहेत गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकामध्ये 12, त्यानंतर पाहिलं तर या षटकामध्ये टोटल 7 साईच्या अगेन्स्ट आल्या होत्या. पहिलाच बॉल पाहिला तर बैठक शॉट मारायचा प्रयत्न होता सार्थक यांचा, परंतु वेग पाहायला मिळाला आणि बॉल पाहिला तर इथून डॉट आलाय. तिसऱ्या षटकालाही चांगली सुरुवात झाली आहे. शॉर्टम पुल केलाय, मनगटी ताकदीचा वापर केला आणि बॉलला दहाडलं डीप. पाहिलं तर मिड विकेटच्या वरून पाठवलं सीमारेषाच्या बाहेर आणि सार्थक यांच्या बॅट्समधनं आणखीन एक मोठा स्ट्रोक पाहायला मिळतो. तो कांडोली टीमसाठी षटकाराच्या साह्यानं धाव संख्या जाऊन पोहोचेल 25 या आकड्यावर. 25 धावा. पहिला बॉल पाहिला तर थोडेसे बीट झाले होते, बैठक स्ट्रोक आणि त्यामध्ये अनसक्सेसफुल राहिले होते सार्थक, परंतु त्यानंतर दुसरा बॉल फेस करत असताना एक कमालीचा स्ट्रोक लगावलाय आणि 6च्या साह्यानं 25 या आकड्यापर्यंत पोहोचवलाय कांडोली संघाला. आणखीन एक चांगला बॉल. पुन्हा पाहिलं तर बॉल चांगलं रिलीज केलं. ऑफ साइड दी ऑफ स्टंपला बॉल इथे रिलीज केलंय. सार्थक थोडेसे चकले गेलेत आणि बॉल पाहिलं तर इथून डॉट आलाय. पहिला बॉल पाहिलं तर डॉट, त्यानंतर षटकार, पुन्हा डॉट आणि पुन्हा मोठा फटका येईल का? यस आलाय, कारण की फिल्डरचं लक्ष नव्हतं. 1 बाउन्स ओव्हर दी रोप, चान्स नव्हता आणि बॉल पाहिलं तर ओलांडतो सीमारेषा. नंबर 4 सार्थकच्या पाठमधनं आणखीन एक मोठा तडाखा पाहायला मिळाला आणि या 4च्या मदतीने धावसंख्या जर पाहिली ना, जिथे 25 वर थांबले होते, आता 29 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. या षटकामध्ये जर पाहिलं ना तर 10 धावा आल्यात अद्यापपर्यंत. 4 बॉलचा खेळही संपन्न झालाय. ही जोडी तोडावी लागेल, कारण की सार्थक यांची विकेट जर प्राप्त झाली ना तर कमी धावसंख्येवर रोखण्याचा प्रयत्न कांडोली टीमला इथून करू शकतात ते कचलखंड संघाचे गोलंदाज. परंतु प्रसाद सध्या 10 धावा खर्च करतोय. गोलंदाजी तरी सुरेखच म्हणावी लागेल. 2च बॉलवर पाहिलं तर मोठं स्ट्रोक आल्यात. अलाउन द कार्पेट साई होते त्या ठिकाणी, बॉलला फील्ड करतील. सिंगल इथून प्राप्त झाले आणि या सिंगलच्या साह्यानं धाव संख्या ती जाऊन पोहोचेल 3ऱ्या दशकापर्यंत. 30 धावा धावफलकावर लागल्यात या षटकामधील. जर पाहिलं तर आता शेवटचा बॉल आणि समोर आदेश असणार आहेत ते प्रसाद यांच्या. फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केलाय ते फलंदाजानं. अगदी पाहिलं तर आमंत्रण दिलं होतं आणि ते स्वीकारलंय आदेश या फलंदाजानं आणि फुल टॉस बॉलवर अगदी लॉंग ऑनच्या वरना हा षटकार पाहायला मिळतोय आणि षटकाराच्या साह्यानं धाव संख्या 36 धावा धावफलकावर लागल्या. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. या षटकामध्ये जर टोटली धावा पाहिल्या तर 17 पाहायला मिळाल्यात. आणखीन एकदा हेलिकॉप्टर स्ट्रोक तर मारलाय. अलाउन द कार्पेट, बॉलला फील्ड केलाय. सेकंड रनचा कॉल, ओव्हर थ्रो आणि या धावा आता टोटल 3, कारण की 2 धावा कंप्लीट आणि त्यानंतर ओव्हर थ्रो. या 3 धावा आणि 3 धाब्यांच्या मदतीनं धाव संख्या 45 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. पहिल्या मॅच मध्ये पाहिलं तर 41 होतं आणि आता 45 धावा धावफलकावर.
आणखीन एकदा मोठा स्ट्रोक कन्वर्ट करायचा होता, परंतु डिक्लेअर झोन मध्ये बॉल चाललाय आणि एका धावेच्या साह्यानं धाव संख्या 46 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात या षटकामध्ये. जर अद्यापपर्यंत पाहिलं तर 3 बॉल टाकलेत ते गोलंदाजानं आणि 3 बॉल मध्ये 10 धावा खर्च केल्यात. विकेट अद्यापही मिळाली नाहीये, एकही सफलता मिळाली नाहीये. फुल टॉस बॉल फक्त दिशा दाखवल्या, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. विकेटची अगदी अनाउन्समेंट केली होती आणि ती कानापर्यंत पोहोचल्या ते लोकेशनच्या आणि पहिली सफलता 4थ्या षटकामध्ये आणि फर्स्ट विकेट लॉस. कांडोली टीम आणि खेळाडू आदेश बॅक टू द डगआउट. नितीन आलेत नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. वन डाऊन रिझन मध्ये तिसऱ्या क्रमांकावर, परंतु धाव संख्या पाहिली ना तर 46 धावा धाव फलकावर लागल्यात या षटकामधील. किंबहुना आता 2 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय आणि धाव संख्या क्या इथून 50च्या पलीकडे नेण्याचा प्रयत्न करतील का, 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न राहील इथून कसलखंड या टीमचं, कारण की 46 धावा तर धाव फलकावर लागल्यात. सलामीची जोडी पाहिले तर अखेरीच्या क्षणाला तोडली गेल्या. चला टेम्पो. ओ चांगला फटका लॉंग ऑफला खेचला, फिल्डर आहे, सिंगल तर कंप्लीट झाल्या. दुसऱ्याचा प्रयत्न टार्गेट केलाय, थ्रो तर चांगला होता परंतु खेळ स्टंपच्या माध्यमातून बिघडलाय आणि आणखीन एक ही धाव आता किती असतील तेही पाहावं लागेल. इट्स अ 4 रन, 4 धावा. जर फिल्डरनं चौकारात सोडला असता तर एवढा पाहायला गेलं तर काय बिघडलं नसतं, कारण की थ्रो झाला, डायरेक्ट स्टमाला हिट झाला, त्यानंतर पाठीमागे आलं. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या, तिसरी धावी कंप्लीट करण्याच्या नादामध्ये होती, तीही धाव कंप्लीट झाली आणि त्यानंतर ओव्हर थ्रो पाहायला मिळाल्याने टोटल या 4 धावा. धाव फलकावर पाहिलं थ्रो चांगला, 50 कंप्लीट झाली. त्यानंतर या 2 धावा 52 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात आणि गरज आहे येत्या 24 बॉल मध्ये 53 धावेंची. तर पहिल्या दिवसाचा विचार केला तर पहिल्या दिवसामध्ये हाय स्कोर 54 धावेंचा होता आणि आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर दुसरी मॅच चालू आहे आणि दुसऱ्या मॅच मध्ये धावा पाहिल्या तर 52 लागल्या स्कोर कार्डवर आणि 53 धावेंचं लक्ष्य आता कसलखंड संघाच्या विरोधात कांडोली टीमने मात्र काढल्यात.
मॅचला सुरुवात दुसऱ्या अगदी 17ला 53 धाबींची गरज आहे. सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. अनिकेत आणि त्यांच्या समवेत जर पाहिलं तर प्रभात मध्ये अशी जोडी पाहायला मिळतील, परंतु गोलंदाज पाहिलं तर करण आहेत गोलंदाजी मार्कवर. आणि या धावा आता जर पाहिल्या ना तर 53चा पाठलाग करायचा आहे. विचार जर केलं तर एका बाजूला अगदी दूरवरचा प्रवास करून पाहिलं तर खांडोळी संघ शिरडोन नगरीमध्ये दाखल झाल्या. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर अगदी कसलकण संघ त्यांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतील. मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल शॉर्टम पुल केला त्या ठिकाणी लकन आहे. थ्रो तर चांगला पाहायला मिळाला आहे. सेकंड रन साठी कॉलिंग होतं, परंतु इथून एकच धाव पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवर सिंगल कंप्लीट झाल्या. श्री गणेश पाहायला गेलं तर कसलकट टीमच्या बाजूने झाल्या. स्ट्राईक रोटेशन झालंय आणि या करणला तुम्ही पाहू शकता पहिल्या षटकामध्ये त्यांचा वापर केला जातोय. 53चा पाठला करायचा आणि या पहिल्या गोलंदाजाला टार्गेट करावं लागेल या दोन फलंदाजांना. टार्गेट तर करण्याचा प्रयत्न करतात. लॉंग ऑफला चाललाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी. थ्रो तर चांगला पाहायला मिळालाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्नही नाही केलाय दोन्ही फलंदाजांना, कारण की फिल्डिंगच तशी पाहायला मिळते. सध्या 2 धावा धावफलकावर लागल्यात. संत गतीनं धावसंख्येला सुरुवात झाली आहे, परंतु 53चा पाठला करायचा आहे हे विसरून चालणार नाही आहे. इट्स अ वाईट बॉल कॉल बाय ऑन फील्ड अंपायर आणि व्हाईट बॉलच्या माध्यमातून एक्स्ट्रामध्ये आता वाढ होईल, कारण की बराच बाउन्स आणि बॉल देखील पाहिलं तर बराच काल उंच होता आणि इथून धाव संख्येत देखील वाढ होताना पाहायला मिळतील. आणि धावा जर पाहिल्या तर 3 लागल्यात. ते स्कोरबोर्डवर 50ची गरज आहे. 3 धावा धाव फलकावर, कारण की जर पाहिलं तर फील्ड झाल्या. ओहो, पुढ्यामध्ये बॉल होता. चांगला फटका पाहायला मिळतोय. अगदी पिकअप शॉट पिक केल्या बॉलला लवकर ओळखलं, लेंथ पाहिली आणि त्यानंतर अगदी पाहिलं तर अगदी बॉटम हँडचा चांगला वापर केलाय. मनगटी ताकदीचा प्रचंड वापर आणि समोर व्ही शेप मध्ये डाऊन दी ग्राउंड हा मात्र षटकार टोकला जातोय. या 6च्या मदतीने टीमची धावसंख्या जर पाहिली ना तर 9 पाहायला मिळते आणि करण यांच्या गोलंदाजीवर हा पहिला षटकार पाहायला मिळाला. फलंदाज आहेत स्ट्राईक एंडला अनिकेत आणि त्यांच्या बॅटमधना हा षटकार पाहायला मिळाला कसलकण टीमसाठी. कॅचची संधी होती परंतु ती गमावली आहे, कारण की जर पाहिलं तर अपूर्ण टीम आहे कांडोली टीमची, कारण की जे प्लेइंग 11 मध्ये खेळाडू आहेत ते सध्या गैरहजर आहेत आणि त्यांच्याच गैरहजेरीनं अगदी पाहिलं तर पाठीराखे सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतील, परंतु गाव आणि त्यासाठी खेळावाच लागेल दोन्ही टीमला. चांगला फटका परंतु मिस झालाय. स्ट्रोक कॅच कमालीचा पकडलाय. वाटलं होतं बॉल अगदी सीमारेषा ओलांडतोय की काय, परंतु शेवटच्या क्षणाला उडी मारली आहे आणि फ्लाइंग हा झेल मात्र टिपला जातोय. फर्स्ट विकेट लॉस. मोठा धक्का टीम कसलगंज संघाला, कारण की ज्या बॅटरनं षटकार मारला होता अनिकेत त्यांना मात्र आता मैदान सोडावं लागेल. आणि इथून जर पाहिलं तर आता कॉन्फिडन्स वाढलं जाईल ते कांडोली टीमचं, कारण की मोठी सफलता आणि कौतुक करूया त्या फिल्डर्सही, कारण की कमालीचा झेल मात्र पकडला. लॉंग डिस्टन्स होता आणि तेवढा अंतर मात्र त्यांनी कापला आणि त्यानंतर फ्लाय अगदी झाला होता आणि या बॉल काय कमालीचा कॅरी केलाय.
कुणाल दाखल झालेत नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावर. आणि जर पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेट असो अर्थात जर पाहिलं तर रबर बॉल स्पर्धाही असो त्यामध्ये जर तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आणि तो फार महत्त्वपूर्ण राहतो या मॅच आणि या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये. तिसऱ्या क्रमांकावर दाखल झाल्यात कुणाल, परंतु नाही मिस झाले. धाव घेण्याचा प्रयत्न केला जात होता परंतु सेफली बॉलला पाहिलं तर फील्ड केल्या यष्टीरक्षकाने. आणि इथून जर धावा जर पाहिल्या तर एक विकेट नंतर टोटल 11 धावा धाव फलकावर लागताना पाहायला मिळतील. एका धावेनं पाहिलं तर कचलकंड संघ मागे आहेत कांडोली टीमच्या, कारण की ज्या वेळेसला गोलंदाज प्रभात होते त्यांच्या अगेन्स्ट जर पाहिलं ना तर 12 धावा काढल्या होत्या त्या कांडोली टीमनं बॅटिंग करत असताना. एका धावेने पाठीमागे सध्या पिछाडीवर सध्या चालताना पाहायला मिळतील. इथून कचलकंड संघ प्रभात मध्ये ऑन स्ट्राइक एंडला दुसऱ्या षटकाला सुरुवात आणि गोलंदाज नितीन आहेत गोलंदाजी मार्कवर. नितीन पाहिलं तर किपरच्या भूमिकेमध्ये देखील होते परंतु आता त्यांना गोलंदाजी करावी लागेल प्रभात मध्ये. समोर आहेत ऑफसाईडच्या दिशेमध्ये हा फटका मारलाय. फिल्डर आहे सहज गतीनं बॉलला तर फील्ड केलाय. थ्रोही चांगला पाहायला मिळालाय. सिंगल कंप्लीट झाले. सिंगलच्या साह्यानं धाव संख्या ही 12 पाहायला मिळेल. 12 धावा धाव फलकावर लागल्यात. पाहिलं तर टोटल 53चं लक्ष असा पाठलाग करायचा आहे. मोठे फटके येणं अति आवश्यक आहेत परंतु हा बॉल पहा मिस झाल्यात. यॉर्क लाईनचा वापर केलाय कदून काढण्याचा प्रयत्न परंतु बॉल जर पाहिलं तर यष्टीरक्षक यांच्या माध्यमातून मिस झालाय. कारण कॅच पकडणं फार महत्वाचं होतं परंतु डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेला आणि एका धावेच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचेल ती टोटल 13 या धाव संख्येवर. ऑफसाइड दी ऑफ स्टंप चांगला बॉल रिलीज केला होता. जर पाहिलं तर अवे फ्रॉम द बॉडी ओळखलं होतं आधीच अगदी फलंदाजाचा मनसुबा आणि बॉल बाहेर ठेवण्याचा प्रयत्न नितीननं केलाय आणि सक्सेसफुल देखील राहिलेत. कारण की डॉट बॉल प्रेशर वाढलं जाईल. जेवढे डॉट बॉल येतील तेवढा प्रेशर वाढेल. ऑफ साईडला हा फटका पाहायला मिळतोय. डिक्लेअर झोन मध्ये चाललाय की काय आणि यस इथून पाहिलं तर एकच धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं धाव संख्या ती जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावर. सिंगल डबल सध्या मैदानाच्या आतमध्ये घेताना पाहायला मिळतील परंतु त्याच समवेत एखादा मोठा फटका येणं फार महत्वाचं आहे. लाऊडली अपील केलाय आणि यस टेक देखील झाले विषय. अगदी पाहिलं तर जेल आणि खेळाडूला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर परंतु विनंत्या अगदी परेश टोंबरे त्यांनाही विनंती आहे आपण यावं मुख्य व्यासपीठावर. आपलंही सहर्ष स्वागत द्या क्रांतीवीर चषकामध्ये आणि त्यांनाही विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हावं आणि या स्पर्धेचं अगदी मुख्य व्यासपीठावरनं आनंद घ्यावं. इथून पाहिलं तर खेळाडू नंबर 2 मैदानाच्या बाहेर कुणाल यांना परतावा लागेल. कुणाल जर पाहिलं तर स्वस्त्यामध्ये बाद झाल्यात. बॅटिंग करत असताना अवघ्या 2 धावा त्यांच्या बॅटमधनं आल्यात आणि जर पाहिलं तर आता कचलकंड संघ थोडं संकटामध्ये सापडलंय कारण की अनिकेत बाद झाले. त्यानंतर पाहिलं तर कुणाल बाद झाले. प्रभात अद्यापही मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि नवीन खेळाडू दिनेश आता दाखल झाल्यात. एखाद्या खेळाडूला अगदी पाहिलं गेलं तर आपली भूमिका सध्या साकारावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॅटिंग आणि चांगलं उत्तर आता गोलंदाजांना द्यावं लागेल कारण की धावा जर पाहिलं ना तर 2 विकेट आहेत आणि 2 विकेट नंतर स्कोर
जर पाहिलं तर 14 धावा धावफलकावर वेग चांगला पाहायला मिळाला. नितीन यांच्या माध्यमातून स्विंग अँड मिस 4थ्या क्रमांकावर दाखल झाल्या, परंतु बॉल पाहिला तर डॉट आला आणि दुसऱ्या षटकाचा खेळी संपन्न झालाय. येणारे 12 बॉल आणि त्यामध्ये पाहिलं तर 39 धावांची गरज आहे. कारण की धावा जर पाहिल्या तर 14 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. 2 षटकांचा खेळी मात्र संपन्न झालाय आणि 39 धावांचा पाठला करायचा आता विजयासाठी. आणि गोलंदाज पाहिलं तर आदेश आहेत गोलंदाजी मार्कवर. हे सलामीवीर म्हणून बॅटिंग आदेश आहेत बॅटिंग करण्या अगदी गोलंदाजी मार्गवर. त्यांच्या माध्यमातून तिसऱ्या षटकाला सुरुवात करतील. 39 धावांचा पाठला करायचा आहे. पहिलाच बॉल इट्स अ डेड बॉल. पहिला बॉल पाहिला तर क्रीजच्या बाहेर टाकला गेलाय. जर सेकंड बॉल टाकला तर नो दिला जाईल. उमेश टायमिंग आहे. कॅचची संधी जज करतात परंतु नाही. सेफली बॉल पाहिला तर लँड झालाय परंतु बॅकअप दिलं गेलंय. थ्रो चांगला आणि 2 धावा तर मिळतील. जेल घेणं महत्वाचं होतं. जर आणखीन एक विकेट प्राप्त झाली असती तर या मॅचला अगदी लीड करताना सध्या जर पाहिलं तर कांडोली संघच करताना पाहायला मिळेल. कारण की हवी सध्या फलंदाजांवर गोलंदाज राहिल्यात. धावा पाहिल्या तर 16 स्कोर बोर्डवर. आदेश यांचा फटका आता चांगला पाहायला मिळेल. मिस टायमिंग आहे. कॅच पकडली जाईल. ओहो, वाटलं होतं बॉल सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय की काय, परंतु अंतिमच्या क्षणाला काय कमालीचा झेल पकडला गेलाय. आदेश यांनाही वाटलं होतं बॉल गेलाय सीमारेषाच्या बाहेर, परंतु अंतिम क्षणाला वेल कॅच. आणि या मॅच मध्ये आता पाहिलं तर थोडंसं पिछाडीवर आहे आणि कुठेतरी संकटामध्ये सापडलंय की काय कचलकंड संघ. सुशांत दाखल झालेत नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावर. ऑफ साइड दी ऑफ स्टंप छेडछाड करण्याचा प्रयत्न इथे राहिला. सुशांत यांचा डिक्लेअर झोन मध्ये हाई बॉल गेलाय. 1 धाव मिळतीये आणि एका धावेंच्या मदतीनं स्ट्राईक रोटेशन झालंय आणि धावा जर पाहिल्या तर 17 आहे. परंतु टॉस साठी चला चिंचवण आणि त्यांच्या विरोधात ढोलकर संघ. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल आपण टॉस साठी या. चिंचवण टीमच्या या कॅप्टन इथे पोहोचल्यात. त्यांच्या विरोधात पाहिलं तर ढोलकर असा सामना पाहायला मिळेल आणि टिकलरच्या साह्यानं धाव संख्या 18 पाहायला मिळते. एकोणीस धावा. चौथीची गरज आहे विजयासाठी.
परंतु हा बॉल पाहिला तर बॅकच्या माध्यमातून ही धाव येताना पाहायला मिळेल आणि एका धावेच्या साह्यानं धाव संख्या पाहिली ना तर 20 धावा धाव फलकावर लागल्यात आणि गोलंदाज पाहिलं तर सार्थक आहेत. गोलंदाजी मार्कवर त्यांच्या पाठमधनं धावाही आल्यात आणि गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. ऑलराऊंडर परफॉर्मन्स सध्या मैदानाच्या आतमध्ये. इथून पाहिलं तर सिंगल कंप्लीट झाल्या. थ्रो थोडासा ओव्हर राहिला होता परंतु सिंगलच्या साह्यानं धाव संख्या स्कोर बोर्डवर 21 धावा धाव फलकावर पाहायला मिळतील. 2 बॉलचा खेळ संपन्न झालाय. काय कमालीची पकड बनवल्या पहिल्या षटकापासून टीम कांडोली संघानं. विकेट आहे, क्लीन बोल्ट आणि खेळाडू इथून पाहिलं तर बाद होतील. दिनेश हे खेळाडू पाहिलं तर क्लीन बोल्ट. विकेट नंबर आणखीन एक मैदानाच्या बाहेर. 21 धावा धाव फलकावर लागल्यात. जर आणखीन जर धावेंचा विचार केला 32 धावेंची गरज आहे विजयासाठी. परेश शेठ अगदी पाहिलं तर त्यांचंही आगमन या मुख्य व्यासपीठावर झाला. त्यांचंही सहर्ष स्वागत. त्यांच्या समेत पाहिलं तर नितीन चौधरी आहेत, त्यांचंही करूया सहर्ष स्वागत. आणखीन जर पाहिलं तर 32ची गरज आहे. मयूर आहे समोर ऑन स्ट्रायकिंगला. मयूर यांचा बॉल मिस झालेत. मयूर चांगला बॉल इथे पाहिला गेलं तर सार्थक यांच्या माध्यमातून रिलीज केला गेलाय. बॉल पाहिलं तर डॉट आलाय. इथून पाहिलं तर सिंगल. अवे फ्रॉम द बॉडी डिक्लेअर दिलं जाईल. षटक संपलंय आणि हा सामना मात्र पाहिलं तर कांडोली टीमच्या माध्यमातून जिंकला जातोय. परंतु अगदी पाहिलं गेलं तर मंगेशजी वाकडेकर त्यांचाही या मुख्य व्यासपीठावर आगमन होताना पाहायला मिळेल. त्यांचाही करूया आपण सहर्ष स्वागत. रायगड प्रीमियर लीगच्या अगदी पाहिलं तर अध्यक्ष आणि येणाऱ्या कालावधीमध्ये याच मुख्य मैदानावर पाहिलं तर रायगड प्रीमियर लीग ही स्पर्धाही तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर अगदी रायगड जिल्हा परिषदचे अध्यक्ष आणि मंगेशजी वाकडेकर त्यांनाही तुम्ही अगदी मुख्य स्क्रीनवर पाहू शकता. त्यांचंही सहर्ष स्वागत करूया. परंतु या मॅचचे मॅन ऑफ द मॅच चला कमॉन स्टेज सार्थक. काय कमालीची बॅटिंग त्यांची राहिली आणि वेल परफॉर्मन्स सार्थक यांचा राहिला आहे. कारण की धावा जर पाहिल्या त्यांच्या पाठमधनं 36 धावा त्यांच्या पाठमधनं आल्यात आणि गोलंदाजी करत असताना 1 विकेट प्राप्त झाल्या. चला सार्थक आपण यायचं लगेच आणि मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आपण घेऊन जायची आहे. परंतु टॉस साठी चला चिंचवण आणि त्यांच्या विरोधात डोलगर असा सामना पाहायला मिळेल यानंतर. चला या सार्थक लगेच. चला त्यानंतर आपण सन्मानाकडे बोलूया. अगदी रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष त्यानंतर पाहिलं तर